नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तुम्ही कधी आजपर्यंत मिक्सरवरती रांगोळी टाकून बघितली का? नसेल टाकली तर हा व्हिडिओ नक्की बघा. आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्याचा की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. सुरुवातीला आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे अशा क्लचरसाठी. आता बऱ्याच महिला क्लचर तर वापरतात, परंतु काय होतं, कधी अचानक एखादा क्लचर तुटून जातो आणि अशा वेळेस आपण हा क्लचर फेकून देतो. परंतु कधीच हा क्लचर फेकून द्यायचा नाही आहे. आपण या क्लचरचा खूप महत्त्वाचा या ठिकाणी वापर करणार आहोत. बघू शकतात, फक्त एक साईडची बाजू आपल्याला ठेवायची आहे आणि उरलेली जी एक साईडची बाजू आहे ती मी या ठिकाणी कट करून घेतली आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे असा देखील क्लचर असेल किंवा यापासून मोठा जरी क्लचर असेल तरी तो आपल्या खूप महत्त्वाचा उपयोगात या ठिकाणी येणार आहे. आता आपण याला टेप लावून घेणार आहोत. डबल साईड टेप तुम्ही लावू शकतात किंवा ट्रान्सपरंट टेप जरी असेल तरी तो देखील तुम्ही लावू शकतात. आणि याला मी फिक्स केलं आहे बाथरूममध्ये. आता बऱ्याचदा आपल्याकडे अशा ज्वेलरी असतात की ज्या पाण्यात घातल्यानंतर खराब होतात आणि आपण आंघोळीला गेलं की ते अशाच इकडे तिकडे ठेवतो आणि त्या हरवतात. बघू शकतात, अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने, माळ, हार किंवा हातातली अंगठी आंघोळीला गेल्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही या क्लचरला अडकून ठेवल्या तर नक्कीच तुमच्या वस्तू वेळेवर तुम्हाला पडतील आणि त्या हरवणार देखील नाही आणि तुमचा खूप मोठा फायदा यापासून होईल. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे फेविकॉल बॉटलसाठी. आता बऱ्याचदा आपण फेविकॉलची बॉटल घरात तर आणतो, परंतु ती संपल्यानंतर काय करतो की अशीच फेकून देतो. परंतु प्लीज तिला फेकू नका. आज आपण अगदी महत्त्वाचा आणि रोजच्या कामासाठी उपयोग होईल असं या फेविकॉलचा वापर या ठिकाणी करणार आहोत. बघू शकतात, मी इथे ही फेविकॉलची बॉटल रिकामी झाली होती, तिला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे रांगोळी. आता बऱ्याच महिलांना काय होतं की रोजचंच रांगोळी काढणं हे काम असतं. देवाऱ्यापुढे किंवा आपल्या समोरच्या दरवाजामध्ये सुद्धा आपण रोज रांगोळी काढतो. आता खूप महिलांना अशी हाताने बोटाने रांगोळी काढता येत नाहीत. खूप प्रॉब्लेमॅटिक त्यांच्यासाठी हे असतं. त्यामुळे आपण एक सोल्युशन या ठिकाणी तयार केलेलं आहे. बघू शकतात, आपण या फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी टाकल्यानंतर अगदी इझी, ज्यांना कोणाला रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरणार आहे. बऱ्याच जणांना ही जी ट्रिक्स आहे ही माहीत देखील असेल, परंतु खूप जण असे आहे की त्यांना ही ट्रिक्स माहीत नाही. नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरातील अशी फेविकॉलची बॉटल जर तुम्ही फेकून देत असाल तर प्लीज तिला फेकून न देता अशा पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमची रोजची अवघड कामे या ठिकाणी सोपी होणार आहे. बघू शकतात आहे का नाही मजेदार आणि यूजफुल ट्रिक्स. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे मिक्सरसाठी. आता तुम्ही कधी रांगोळीचा वापर मिक्सरसाठी केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी शेवटपर्यंत तुम्ही न स्किप करता जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला या रांगोळीचा वापर मी कशा पद्धतीने केला आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला. आता बघू शकतात, मी इथे ही जुनी रांगोळी घेतली आहे. जुनी म्हणजे मी इथे दारामध्ये रांगोळी काढली आणि ती मी अशीच फेकून दिलेली नाही आहे. तिला व्यवस्थित गोळा केलं आणि ती एका टोपलीमध्ये भरून घेतलेली आहे. आता तुम्ही जरी रांगोळी काढत असाल आणि ती अशीच फेकून देत असाल तर प्लीज उद्यापासून असं करू नका. आपण ही रांगोळी अशीच साचून ठेवूया. आता हिचा वापर कसा करायचा ते बघूया. बघू शकतात, आपण हे रोजचं मिक्सरचं भांडं रोजच यूज करतो, परंतु काय होतं, रोजच्या वापरामुळे त्याची जी धार असते ती निघून जाते आणि आपण धार नसलेलं जे मिक्सर आहे ते लगेचच बाजारात नेऊन रिपेअरिंग करायला नेतो. परंतु तसं करायची काही गरज नाहीत. आपण ही जी उरलेली जी रांगोळी आहे, तुम्ही फ्रेश देखील रांगोळी या ठिकाणी घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला ही उरलेली रांगोळी मी फेकून न देता ही मिक्सरमध्ये टाकलेली आहे. आता आपण याला व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 सेकंद जरी फिरवलं तरीही अडचण नाही. अगदी थोडा वेळ आपल्याला हे मिनिटाभर आपल्याला हे फिरवायचं आहे. बघू शकतात, मी ते मिक्सर चालू केलं आणि ही रांगोळी आहे व्यवस्थित यामध्ये फिरवून घेतलेली आहे. आता याचा फायदा काय होणार आहे ते सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघू शकतात, यामध्ये माती असते आणि अशी माती असते की जी घासल्यानंतर आपल्या ज्या पाते आहे मिक्सरचे त्यांना एक प्रकारची धार या ठिकाणी तयार होते. त्यामुळे आपल्या मिक्सर जर खराब होत असेल आणि आपण दुकानात ते रिपेअरिंग करायला घेऊन जात असाल तर नक्कीच त्याआधी ही ट्रिक्स नक्की वापरून बघा. तुम्ही जर जी रांगोळी फेकून
करून देत आहे तिचा जर तुम्ही असा यूज केला तर नक्कीच तुमच्या पैशाची बचत देखील होईल आणि तुमचे कामही सोपे होईल. लाईक करा, कमेंट्स करा,